गुड मॉर्निंग. तर आज होतं नाश्त्यासाठी सांबार आणि पोहे. आज जायचं होतं आम्हाला गावाला, त्याच्यामुळे मी फक्त सिंपल नाश्ताच केला होता. आणि गावाला जायच्या अगोदर आम्ही गेलो होतो गावात 11-11:30 वाजता. यायला वाजले होते 12. तर म्हटलं 12 वाजता कसं निघायचं, म्हणून आम्ही 1:30 वाजता निघालो गावाला जायला. आई पप्पा गावालाच आहेत आणि भाऊजी, मी, पिलू आणि पिलूचे पप्पा, आम्ही चौघं निघालो जायला. तर पिलू काय आज आमच्या गाडीत बसलाच नाही, तो काकासोबतच आला. ट्रॅफिक नसल्यामुळे आम्ही एका तासातच घाटात पोचलो, दिवे घाटामध्ये. सासवडमध्ये आलो, नाश्ता केला थोडासा आणि गावी जायला निघालो. सासवडपासून आमचं गाव एक अर्धा-पाऊण तास लागतो जायला. गावी सगळ्यांना भेळ नेली होती, ओली भेळ नाश्त्याला. सगळ्यांनी आल्याला त्याच्यावरती ताव मारला आणि मग संध्याकाळी वाजले होते, आम्हाला तरी 5 वाजले होते जायला, 5-5:30. आणि इथं आमचा राजा असं बसलेला आहे आमचं गावाकडचं छोटंसं घर. हे रिनोव्हेशन करायचं होतं, पण आजींचं असं झाल्यामुळं आता हे 1 वर्ष वर लांबलं. जायचा होता आणि थोड्याशा खिडक्या चेंज करायच्या होत्या. धावायच्या अगोदर आईंनी काढली होती क्लिनिंग करायला. घराची सगळी साफसफाई आईंनी केली. उद्या 10 असल्यामुळे आमच्या इथे आदल्या दिवशी सगळी घराची साफसफाई करतात. आमचं किचन आणि हा आहे हॉल. पिलूचे काका आलेला झोपले होते आणि पिलू बसला होता TV पाहत. पिलू टाकत होता राजाला बिस्किट. आणि घरी आम्ही आल्यावर ती राजाची मजाच असते, कारण की एवढी बिस्किट त्याला खायला भेटतात. आणि जेवण सगळ्यांचं एकत्र असल्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये भाज्या केल्या होत्या. इथं मटकी वाटाण्याची भाजी आणि मेथीची भाजी केली ती शेंगदाण्याचा कूट घालून. मी स्वयंपाकाला लवकरच लागले होते, 6-6:30 वाजता, त्याच्यामुळे अंधार पण नव्हता पडला. आणि इथं राजा रोडवर बसला होता. इथं मी मस्त अशी भाजी केली मटकीची आणि आणि सिंपल अशी मेथीची भाजी केली शेंगदाण्याचा कूट टाकून. नंतर अशा 20 भाकरी केल्या होत्या मी. जेवण झालं, सगळे निवांत गप्पा मारत बसलो आणि तर पिलू चालला होता खेळ. त्यांनी सगळ्या उशा काढल्या होत्या. लॉंग व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड केला आहे, नक्की चेकआउट करा. थँक्स फॉर वॉचिंग.